नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. प्रथमतः तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आजचा विषय खूप वेगळा आहे आणि म्हणजे खूपच वेगळा आहे. हा विषय तुम्ही ऐकलाही नसेल किंवा कधी कुठल्या युट्यूबरने हा विषय बनवलाही नसेल. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की स्वामी समर्थ आहेत का, त्यांना पाहायचंय का, त्यांचा अनुभव घ्यायचा आहे का. आज बरेच स्वामी भक्त असतात. कित्येक आज आपण अक्कलकोटला जातो, पाहतो कित्येक गर्दी असते आणि पुण्यामध्ये, मुंबईमध्ये लांब लांबून म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक अक्कलकोटला येतात. तर मित्रांनो, बरीच लोक काय म्हणतात की आम्ही स्वामींचं खूप करतो किंवा आम्ही स्वामींची सेवा करतो. तर हे बोलणं कितपत सत्य आहे? हे बोलणं 100% चुकीचं आहे. तुम्ही स्वामींसाठी काही करत नाहीये. तुम्ही तुमच्या स्वार्थापाठी स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर, पाठीवर राहावा याच्यासाठी तुम्ही त्यांना विनंती करत असता, त्यांची प्रार्थना करत असतात. पण जे कोणी स्वामींचे भक्त आहेत तर त्यांनी असं म्हणायचं, गेली कित्येक वर्ष माझ्यावरती स्वामींची कृपा आहे आणि ऍक्च्युली माझ्यावरती सुद्धा आहे. स्वामींचा साक्षात अनुभव मी जे तुम्हाला म्हणलं, काय आहे, पाहायचंय का, स्वामी आहेत का, किंवा कुठल्या आजारावरती, किंवा आपण बघा बरीच लोक तिथे जातात आणि म्हणतात आम्ही हे करू, ते करू, हे झाल्यावरती करू. तर ते हे काही म्हणजे कुठली काही स्कीम नाही किंवा काय कुठं कॉर्पोरेशन नाही किंवा कुठली नगर परिषद, ग्रामपंचायत नाही की हे झाल्यावरती करू, ते झाल्यावर आम्ही तुम्हाला मत देऊ, हे करू. तर मित्रांनो, याचा सरळ अनुभव मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिले जे ऋषीमुनी होते ते काय करायचे, त्यांच्याकडे ते पंचामृत कसं असायचं, नेहमी ते त्याचे हातावरती घेऊन पूजा करायचे, मंत्र म्हणायचे आणि नंतर प्यायला द्यायचे. तर पाण्यामध्ये एवढी अथांग शक्ती आहे मित्रांनो, अथांग. समजा एखाद्याला डायबिटीस आहे, आता मी जे तुम्हाला मेन मुद्द्यावरती येतोय, ज्यांना एखाद्याला डायबिटीस आहे त्यांनी सकाळी उठायचे, 6ला उठा, 7ला उठा, तुमच्या रुटीन प्रमाणे. कुणी 8ला उठतं, कुणी 9ला उठतं. सकाळी आंघोळ केल्या केल्या तुमच्या घरात जर स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तिथं तुम्ही त्या मूर्तीच्या समोर खुर्ची टाकून बसा किंवा कुठेही बसा, पण ज्यावेळी तुम्ही पाणी पिणार, एक एक घोट, त्या एका घोटाबरोबर श्री स्वामी समर्थ म्हणा. काय म्हणायचं? श्री स्वामी समर्थ. आणि जेवढं शक्य आहे तुम्हाला पाणी पिणं, म्हणजे 10-15 मिनिटांनी 250 ml असेल किंवा काय असेल किंवा काय असेल, तर तुम्ही 1-2 ग्लास जरी तिथं रोज पाणी पिलं, तर मित्रांनो मी तुम्हाला 1,00,000% लिहून देतो, तुमची शुगर ही कंट्रोल मध्येच राहणार. डायबिटीसच्या म्हणजे क्लिनिक मध्ये गेलेले मला जवळजवळ 5-6 वर्ष झाले असतील आता, किंवा मी घरचे ते मशीनवरती सुद्धा कधीतरी एखाद्या वेळेस चेक करतो. अशा अथंग आजारावरती, म्हणजे तुम्हाला स्किनचे आजार असतील, कुठलेही आजार असतील, कॅन्सर असेल, काहीही असेल, तुम्हाला माझं असं कॅन्सर वगैरे म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा माणूस काहीतरी फेकतोय, तर अनुभव घ्या. पाण्यामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि त्याच्यात स्वामींचा आशीर्वाद जर तुमच्या बरोबर असेल, स्वामी तुमच्या बरोबर असतील, तुमची खरी निष्ठा असेल, तर त्या प्रत्येक पाण्याच्या घोटाबरोबर ते औषध होऊन तुमच्या शरीरातले आजार नाहीसे 100% होतात. याला कुठलं सायन्स बियन्स काही नाही मित्रांनो. बरेच लोक तर्क वितर्क काढतात की सायन्स असेल, हे असेल, ते असेल, ते केल्यावर असं होतं, हे केल्यावर असं होतं. तसं काही नाही मित्रांनो, ही सर्व स्वामींची कृपा आहे. स्वामी म्हणजे खरोखर एक साक्षात्कार आहे. तुम्ही डोळे झाका, प्रत्येक घोटाबरोबर अक्कलकोटला आठवा, किंवा स्वामींचा जर तुमच्याकडे ओरिजिनल फोटो असेल, इंटरनेटवरती मिळतो, त्याचा मोठा फोटो करून घ्या, 1-2 फुटाचा, आणि त्या फोटोच्या समोर बसून तुम्ही अगदी श्रद्धेने हे करत राहा. बघा तुमच्या लक्षात येईल काय होतंय आणि काय नाही. आता याच्याबरोबर काल परवा 1-2 दिवसामध्ये आमच्या पुण्यामध्ये एक ठिकाणी घटना झाली. म्हणजे एका छोट्या 14 वर्षाच्या मुलीने सुसाईड केली. अत्यंत वाईट दुर्घटना झाली. त्यांचे घरगुती काही कारणं होती, बरीच सगळ्या गोष्टी, आपल्याला त्याच्यात खोलात जायचं नाही.
पण तिची आई म्हणत होती की स्वामींची पूजा केल्यानंतर स्वामी काही ना काही घेऊन जातात. तर मित्रांनो, हे मला इतकं लागलं माझ्या शरीराला किंवा मनाला, माझ्या वेदना झाल्या. तर हे तसं अजिबात नाहीये. हे तुम्ही तुमच्या हाताने जे घरातली भांडणं, दारिद्र्य, ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही जर स्वामींना जात असाल किंवा कुठल्याही साक्षात देवासमोर गेला तरी तुम्हाला परमेश्वर तुमच्या कधीही पाठीशी राहणार नाही. त्याच्यामुळे स्वामी हे कधी कोणाचं काही हिस्सून घेत नाहीत. ते आधार देतात. दुःखात स्वामी सावली आहे, दुःखात सुख आहे स्वामी. आणि स्वामींनी आजपर्यंत फक्त दिलेलं आहे, कुणाचं काही घेतलेलं नाही. त्यांना कशाची काय गरज आहे? आज अब्जाधीश लोक तिथे जाऊन दान धर्म करतात. इथं ज्याच्याकडे 1 BHK, छोटासा 2 BHK, तो उड्या मारतो माझ्याकडे हे ते. स्वामींनी पूर्ण जो त्यांचा मानवरूपी जन्म होता तो पूर्ण वटवृक्षाच्या खाली गाडला. का त्यांना काय राजे रजवाडे बांधता आले नसते का? त्यांच्याकडे भरपूर किमया होत्या, सगळी रिद्धी सिद्धी सगळं काही प्राप्ती होती स्वामींना. स्वामी म्हणजे गुरुदेव दत्ताचाच अवतार होते. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही आजार असेल मित्रांनो, आपण आपल्या मुद्द्याकडून थोडंसं डायव्हर्ट झालो होतो, आपण मेन मुद्द्यावरती. कुठलाही आजार असू दे, तुम्हाला काही खचून जाऊ नका. सर्वस्वी स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि त्यांचं स्लोगनच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, कुठलाही आजार असू दे, कुठलेही तुमच्याकडे अडचण येऊ द्या, खऱ्या अंतःकरणाने फक्त स्वामींना एकदा आवाज देऊन बघा. स्वामी 100% तुमच्या पर्यंत पोहोचतील, मदतीचा हात पोहोचेल, त्यांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची सर्वच्या सर्व काम मार्गी लागतील. आणि राहिलं, मी सांगितलं आजाराचं, कसलाही आजार असू द्या, कसल्याही वेदना मनात असू द्या, फक्त सकाळी उठल्यानंतर फक्त 2 ग्लास पाणी प्यायचे. शक्य असेल 3 प्या, हळूहळू अर्धा तास, लागू द्या अर्धा तास, काहीही हरकत नाही. प्रत्येक घोटात एक घोट घेतला ना, डोळे झाकून स्वामी म्हणायचे, श्री स्वामी समर्थ. आणि रोज उठल्यानंतर, स्वामी मी तुमच्यामुळे हे पाणी पितोय. नाश्ता करत असाल, चहा पित असाल, मी तर म्हणत असतो, ज्यावेळेस मी चहा बरोबर काहीतरी खायला घेतो त्यावेळेस मी स्वामींच्या समोर बसून मी रोज म्हणतो, स्वामी आजचा दिवस मी तुमच्यामुळे खातोय. आणि ही ज्यावेळेस श्रद्धा तुमच्या मनात तयार होईल, त्या अर्थाने, त्यावेळी खऱ्या अर्थाने जे स्वामींचं स्लोगन आहे, त्यांनी जे सांगितलं, देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी, 100% स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. तर मित्रांनो, हे आहे स्वामी महात्म्य. स्वामी भक्तांना तर माझा कोटी कोटी प्रणाम. ज्यांची स्वामी, जे लोक स्वामींची भक्ती करतात, त्यांना कधीही कुठल्याही काही अडचण येत नाही. स्वामी ही फक्त देतात. स्वामी कधी कुणाचं काही घेऊन जात नाहीत. लोकांचे खूप लोक अशा रीतीने भक्ती करतात ना, की इतके काहीतरी मिळावं म्हणून, अरे हा मनुष्य जन्म त्यांनी दिलाय, ते देत असतात, पण सगळं बघून देत असतात. तुम्हाला काय सगळंच ढगातून पैशाचे काय पाऊस पाडणार आहेत का? त्याच्यामुळे मित्रांनो, स्वामींवरती श्रद्धा ठेवा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.